बोलण्याची सवय नाही, फक्त माझ्याविषयी तुम्ही बोलत असतो. तर प्रत्येक तालुक्यात हा कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची कमतरता राहत असते. दुष्काळ म्हणा, वाशीला पडलेला असतो, कवठेमहांकाळ असू द्या, आमचा सांगोला तालुका असू द्या, ते पावसाचे प्रमाण का कमी असते? तर आपणच चूक करत असतो. झाडे कमी लावणे, झाड तोडणे, त्यानंतर वातावरण दूषित करणे, या सर्व गोष्टीमुळे आपण ही निसर्गाचे जबाबदार असतो, निसर्गाला जबाबदार आहोत. तर पंडित अण्णासाहेब जाधवांनी त्यांची चौकस बुद्धी, शिक्षण क्षेत्र असू दे, पाण्याचे प्रश्न असू दे, त्यानंतर दूध व्यवसाय असू दे, कारखाना असू द्या, अशा सर्व गोष्टींमध्ये त्यांनी वाखाणण्याजोगे त्यांनी कामगिरी केली आणि ती पुढं चालवण्यासाठी बापूंनी सुद्धा साथ दिलेली त्यांनी. त्यासाठी सर्व शिक्षण क्षेत्रात असणारे शिक्षक स्टाफ, प्राथमिक पासून सिनियरपर्यंत, यांनी चांगल्या पद्धतीने टीचिंग करून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवत असते प्रत्येक वर्षी. तरी कुणासाठी करायचं असतं? तर तुमच्यासाठी, की तुम्ही भविष्यात कुठतरी समोर यावं, असं स्टेजवर यावं, सत्कार व्हावा, यासाठी हा कार्यक्रम या निमित्तानं समोर ठेवलेला असतो. तर तुमचं भविष्य टार्गेट तुमचं काय असेल ते समोर ठेवून त्याचा प्रयत्न तुम्ही करणं गरजेचं असतं. आणि धाडस केल्याशिवाय मुलं तुम्हाला आता तुम्हाला कळत नसते, पण ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस तुम्हाला कळतं की आपण सुद्धा पुढे यावं, बोलावं, पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते. तर प्रत्येक कार्यक्रमात भाग घेणं, त्यानंतर पहाटे उठून अभ्यास करणं, व्यायाम करणं, हे सर्वांची स्वतःच्या शरीराची जबाबदारी आहे. कारण पालक, शिक्षक हे तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा मार्ग दाखवत असतात. तरी या सर्व गोष्टींचा विचार करता आपण एकत्र आलेलो असतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सतर्क असतो. तर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. एवढं छोटं भाषण संपवतो. आज जनता शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा स्वर्गीय लोकनेते पंडितराव अण्णा जाधव यांचे 19वे पुण्यस्मरण आणि या निमित्त आपण सर्वजण आज जमलेलो आहोत. इयत्ता 12 कॉमर्सचा हा ब तुकडीचा हा वर्ग आहे. या ठिकाणी उपस्थित प्रोफेसर, तुम्ही सर्व विद्यार्थी बऱ्याच लोकांनी वक्त्यांनी तुम्ही भाषण ऐकले. हा दुष्काळ सदृश भाग आहे आणि मग अण्णांचा विकास कसा केला, तर इथून माझ्यापासून सुरुवात करतो. प्रोफेसर 2005 ला येतो आपण नोकरीसाठी. 2005 ला कदाचित कोणाचा जन्म झाला असेल नसेल. 2005 ला मी माझं एज्युकेशन 2001 ला मी MA झालं आणि मला इतका आनंद झाला की इंग्लिशमध्ये मी 6वा विद्यापीठात प्रोफेसर मिळालो. विद्यापीठात इंग्लिशमध्ये 6. माझा मलाच विश्वास नव्हता. तर कॅन्डिडेट फार काही जास्त होते. 9 कॅन्डिडेट होते. किती? 9. आणि 9 मध्ये मी 6वा होतो. त्याच्यानंतर मी काय केलं, 1 वर्ष मला B.Ed करायचं होतं. आणि B.Ed करण्यासाठी मी एसटीचा एक प्रवास होता, एक पास होता एसटीचा.
त्याचं नाव होतं आवडेल तिकडे प्रवास. फक्त 700 रुपये भरायचं. किती रुपये भरायचं? 700 रुपये भरायचं आणि कट एक महिनाभर एस